तर मोठी बातमी समोर येते, भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानचे धाबे दणाणलेले आहेत आणि यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी आता उडालेल्या पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं पाडलेलं आहे। भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं JF-17 हे लढाऊ विमान अखेर पाडलेलं आहे। भारताने पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडलेलं आहे। JF-17 हे लढाऊ विमान आहे आणि अखनूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचे विमान पाडलेलं आहे। मोठी कारवाई म्हणावी लागेल। निश्चितच ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननं प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांचं खरं तर हे विमान पाठवलं होतं। JF-17 असं हे लढाऊ विमान होतं आणि ते भारतीय सैन्यानं पाडलं असल्याचं कळतंय। अखनूर सेक्टरमध्ये ही खरं तर हे विमान पाडण्यात आलेलं आहे। भारतीय सैन्यानं हे पाकिस्तानचं विमान पाडलेलं आहे। या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय। पाकचं JF-17 हे विमान पाडण्यात आलेलं आहे। खरं तर पाकिस्तानला कल्पना नसावी मध्यरात्री असा हल्ला होईल आणि तो हल्ला झाला आणि त्यानंतर पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात आणि यावेळेला भारताने हे पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, पाकिस्तानचं JF-17 जे विमान आहे ते विमान जे आहे भारतीय लष्कराने भारतीय हवाई दलाने पाडलेलं आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं माहिती मिळते, या विमानाचा जो पायलट आहे त्याचा व्हिडिओ पुढे आलेला आहे। त्यामध्ये हे विमान पाडल्यानंतर कशा पद्धतीनं भारतीय हवाई दलाने त्याचं विमान पाडलं आणि एक प्रकारे जो भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न होता तो कसा हाणून पाडला हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतं। हे अतिशय मोठी कारवाई व्हायला लागेल। पाकिस्तानचा जो परतीचा हल्ला होता तो देखील भारत सरकारने परतावून लावलेला आहे। व्हिडिओ जो पुढे आलाय त्या व्हिडिओच्या वरून हे स्पष्ट होतंय की साधारणतः ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या पायलटने जो व्हिडिओ जारी केला त्यानंतर त्यामध्ये JF-17 जे विमान होतं ते पाकिस्तानचं विमान जे होतं ते भारत सरकारने भारतीय हवाई दलाने पाडलेलं आहे। बरं प्रशांत, पाकिस्तानकडून या संदर्भात काही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली आहे का? पाकिस्तानकडून कुठल्या प्रकारची अधिकृत माहिती पुढे आलेली नाहीये, पण त्या जवानाचा व्हिडिओ पुढे आला त्यामध्ये दिसते आपल्याला की जवान कसा तो पाकिस्तानचा जेट पायलट जो आहे तो त्याचा जखमी असल्याचा व्हिडिओ आपल्याला पुढे पाहायला मिळत आहे। प्रशांत, असेच सोबत राहा, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना हा व्हिडिओ दाखवूयात, ही दृश्य दाखवूयात। भारतानं कशा प्रकारे पाकिस्तानला ठेचलेलं आहे। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले असताना याला प्रत्युत्तर देण्यासाठी उडालेल्या पाकिस्तानचं लढाऊ विमान हे भारतानं अखेर पाडलेलं आहे। भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं JF-17 हे लढाऊ विमान पाडलं असल्याचं पाहायला मिळतंय। अमित, निश्चित JF-17 हे पाकिस्तानचं लढाऊ विमान आणि भारतानं कारवाईमध्ये हे पाडलेल्या पाकिस्तानी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि दरम्यान भारताने हा हल्ला परतवून लावला आणि मोठी कारवाई बघायला मिळते। खरं तर भारताला अपेक्षा होतीच की या पाकिस्तानकडून काही प्रत्युत्तर येऊ शकतं आणि त्याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यानं ही मोठी कारवाई केलेली आहे। भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं JF-17 हे लढाऊ विमान होतं ते अखेर पाडलेलं आहे आणि त्याच्या पायलटचा हा व्हिडिओ सध्या समोर आला आहे। मात्र पाकिस्तानकडून अजूनही कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाहीये। मात्र हा व्हिडिओ सध्या समोर आला असल्याचं कळतंय। चीननं पाकला खरं तर मदत केली होती। JF-17 हे विमान लढाऊ विमान दिलं होतं आणि तेच लढाऊ विमान भारतीय सैन्यानं पाडलं असल्याचं पाहायला मिळतंय। मध्यरात्री भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या 9 तळांवर हल्ला केला, 9 तळं उद्ध्वस्त केली आणि त्यानंतर त्याचंच प्रत्युत्तर देण्यासाठी उडालेलं JF-17 हे लढाऊ विमान भारतीय सैन्यानं पुन्हा एकदा हाणून पाडलंय। अखनूर सेक्टरमध्ये हे विमान पाडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। भारताने पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडलेलं आहे। पाकिस्तानने प्रयत्न केला प्रत्युत्तर देण्याचा, मात्र हा जो हल्ला होता हे प्रत्युत्तर होतं हे आपण परतवून लावलेलं आहे आणि पाकिस्तानचं JF-17 हे विमान आपण पाडलेलं आहे। तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताला पाठिंबा मिळत असताना आपण बरेच वर्ष पाहतोय तर प्रत्येक वेळी खरं तर चीनकडून पाकिस्तानला मदत केली जाते, ती छुप्या पद्धतीने असो किंवा समोरासमोर असो। त्यातलीच ही एक मदत JF-17 हे लढाऊ विमान चीननंच पाकिस्तानला दिलं होतं आणि भारतीय सैन्यानं ते हाणून पाडलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, या संदर्भात अधिक काय माहिती मिळते? तर प्रशांत यांच्याशी आपला संवाद आपण प्रस्थापित करूच या, मात्र ही दृश्य आपण पाहतोय तर या विमानातल्या पायलटचा सध्या एक व्हिडिओ समोर आलेला आहे। कशा प्रकारे तो जखमी झालेला आहे। भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। हा नवीन भारत आहे, कणखर भारत आहे, घरात घुसून मारणारा भारत आहे असंच भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। कारण भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं JF-17 हे लढाऊ विमान, अमित, हे JF-17 लढाऊ विमान तेच विमान आहे जे चीननं
पाकिस्तानला भेट म्हणून दिलं होतं ते भारतीय सैन्यानं पाडलंय. अगदीच प्राजक्ता, आपण जर बघितलं तर पाकिस्तानने या आधी सुद्धा अनेक वेळा आतताईपणा केलेला आहे. पुन्हा एकदा तेच केल्याचं दिसतंय आपल्याला. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शैलेंद्र सर, आपण पाहतोय तर भारतानं कशा प्रकारे ऑपरेशन सिंधूर राबवलं, त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताननं हे JF-17 लढाऊ विमान सोडलं, मात्र आता ते देखील भारतीय सैन्यानं आणून पाडलंय. आपली प्रतिक्रिया? नाही, लक्षात घ्या की पाकिस्तानला असं वाटत होतं की JF त्यांच्याकडे आल्यामुळे त्यांची क्षमता ही वाढेल. पण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की JF हे आतापर्यंत कोणत्याही युद्धामध्ये वापरलं गेलेलं नाहीये. हे सगळ्यात महत्वाची बाब. राफेल भारताकडचं जे आहे ते यापूर्वी फ्रान्सने आणि नॅटोने आयसिस असेल किंवा अल कायदा असेल यांच्यावरती सिरियामध्ये बॉम्बिंग करण्यासाठी वापरलेलं होतं. ते टेस्टेड होतं, त्याच्या परीक्षणं झालेली होती. परंतु चीनी बनावटीचं कोणतंही विमान हे यापूर्वी वापरलं गेलेलं नव्हतं. हे प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि भारताच्या जॅग्वार असेल किंवा भारताचं एसयू असेल किंवा भारताचं रफेल असेल याच्या पुढे टिकणं हे देखील ते अत्यंत अवघड होतं. दुसरा मुद्दा असा आहे की भारताकडे ज्या आपल्या अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे किंवा अर्ली वॉर्निंग बॉम्ब सिस्टम आहेत, ह्या इतक्या टाईट आहेत आणि इतके स्ट्रॉंग मिसाईल्स आहेत, त्याच्यापुढे JFचा टिकाव लागणं हे एखाद्या चिनी खेळण्यासारखा हा प्रकार झालेला आहे. त्यामुळे जशा पद्धतीने चिनी खेळणे कुचकामी ठरतात आणि तशाच पद्धतीने JF पण कुचकामी ठरला आहे आणि आपण त्याला वरचढ ठरलो आहे. हा पाकिस्तानला मेसेज नाही आहे, हा मेसेज चायनाला आहे. कारण चायना जगाला हे विकण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ते किती कुचकामी हे जगापुढे आता आलेलं आहे. निश्चितच शैलेंद्र सर, खरं तर हा चायना माल कुचकामी आहे असं तुम्ही म्हणताय, मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानकडून आता आणखी काही प्रयत्न केले जाऊ शकतात का? कारण ज्या प्रकारे भारतीय सैन्यानं त्यांचं हे लढाऊ विमान हाणून पाडलंय त्यानंतर पाकिस्तानची ही वृत्तीच राहिलेली आहे की सूड घ्यायचं आहे. ते बघा, लक्षात घ्या, आपण ज्या पद्धतीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काल रात्री जे आपण त्यांचे 9 टेरर कॅम्प उद्ध्वस्त केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पंजाब पर्यंत आतमध्ये गेलो आणि पंजाब मधला बहावलपूरचा टेरर कॅम्प देखील उद्ध्वस्त केला. त्याची स्ट्रॉंग रिॲक्शन पाकिस्तानमध्ये आलेली आहे. पाकिस्तान मधल्या जनतेने आता त्यांच्या लष्कराला धारेवर धरायला सुरुवात केली की भारत इथपर्यंत येऊ शकतो, पाकिस्तान मधले लष्करी तळ उद्ध्वस्त करू शकतो. तर पाकिस्तानचं लष्कर करतं काय? इतक्या स्ट्रॉंग रिॲक्शन आल्यामुळे त्यांना काहीतरी केल्यासारखं दाखवावं लागणार आहे. त्या दृष्टिकोनातलं ते करतात, पण त्यांना हे समजत नाहीये की त्यांचं कोणतंही रिॲक्शन जी आहे ती भारताकडनं ह्यूज रिटॅलिएशननी त्याचं उत्तर दिलं जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला एकतर हे युद्ध वाढून अजिबात चालणार नाहीये, कारण पाकिस्तान 24 तासाच्या वरती या युद्धात टिकू शकत नाही. त्यांची अर्थव्यवस्था, त्यांच्या फॉरेन एक्सचेंजमध्ये केवळ $9 अब्ज आहेत, आपल्याकडे $700 आहेत. त्यामुळे पाकिस्तान कोणत्या परिस्थितीत टिकू शकणार नाही. मात्र वल्गना करणं, छोटे मोठे प्रयत्न करणं या माध्यमातून कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतोय.